हॅलो मित्रांनो, माझे नाव वैभव आहे आणि मी मुंबईचा राहणारा आहे। मित्रांनो, आज मी तुम्हा सर्व लोकांना माझी एकदम खरी जवनियाची गोष्ट सांगणार आहे, ज्यामध्ये मी एकदम माझ्या आयुष्यात पहिल्या वेळी सेक्स केले होते आणि मी त्यावेळी माझ्या एका मैत्रिणीला ठोकून खुश करून टाकले होते। ती जवाजवी आमच्या दोघांची एकदम पहिली जवाजवी होती, पण तरी आम्हाला त्यामध्ये खूप जास्त मजा आली होती। मला या आधी सेक्स विषयी काही जास्त प्रमाणात समजत नव्हते, तरी आम्ही खूप चांगले सेक्स त्यावेळी केले होते। आणि आता तुम्हाला जास्त बोर न करता मी आता माझी ही गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, आणि आता ती सर्व घटना मी तुम्हा सर्व लोकांना एकदम विस्ताराने सांगत आहे। मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला सर्वांना ही गोष्ट खूप आवडेल आणि तुम्ही त्याचा खूप आनंद घ्याल। मित्रांनो, ही घटना त्या वेळची आहे जेव्हा मी माझ्या शाळेच्या शेवटच्या वर्षामध्ये होतो। असे तर मी एक मराठी घरातून आहे आणि मी आधीपासून खूप लाजाळू स्वभाव असलेला आहे, आणि त्यामुळे मी शाळेला असताना कुणाच्याही जास्त जवळ नव्हतो, पण माझे खूप सारे मित्र जरूर होते आणि मला माझ्या शाळेच्या शेवटच्या वर्षापर्यंत कोणी गर्लफ्रेंड पण नव्हती। पण माझ्या शाळेमध्ये खूप मुली सुंदर अशा होत्या, पण मी त्यांच्यावर काही जास्त लक्ष देत नसे। मला त्यांच्या बरोबर बोलायची खूप इच्छा होत असे, पण मी कधी पण त्यांच्यासमोर जायची पण हिम्मत करू शकलो नाही, कारण मी आधीपासून खूप लाजाळू स्वभावाचा आहे। आता असेच काही दिवस निघत गेले आणि मग माझ्या शाळेमध्ये एका प्रॅक्टिकलच्या पिरियडमध्ये माझी ओळख श्रुती बरोबर झाली होती। मी तिला खूप आधीपासून ओळखत होतो आणि मग ती माझ्या त्या पहिल्या भेटीपासून खूप कमी वेळामध्ये माझी मैत्रीण बनली होती, आणि आता तर मी माझ्या मनातल्या मनात तिला खूप पसंत करू लागलो होतो। मग काही दिवस तिला हाय हॅलो करून मी मग एक दिवस माझ्या मनात विचार केला की आता खूप वेळ चालले, आता बास झाले, आता मला काही पण करून हिला जवायचे आहे। मित्रांनो, तशी तर ती खूप ओपन माइंडची मुलगी होती आणि एक खूप सुंदर आणि खूप समजूतदार अशी मुलगी होती। तिची एक मैत्रीण होती जिचे नाव प्रीती होते, आणि मग माझ्या मनात आले की जर मला श्रुतीला माझ्या मनातली गोष्ट सांगायची असेल तर आता मला तिची मैत्रीण प्रीतीला पण काही पण करून पटले पाहिजे। मग मी हा विचार केला आणि मग दिवसापासून प्रीती बरोबर हसणे आणि मस्ती करणे चालू केले। मित्रांनो, प्रीती दिसायला एकदम देशी महानावी तशा टाईपची मुलगी होती। तिचा रंग एकदम गोरापान होता, तिचे डोळे खूप मोठे मोठे होते आणि तिच्या शरीराची सर्व अंगे एकदम ठीक ठाक अशी होती। आता प्रीती पण माझ्या बरोबर खूप मोकळी होऊन बोलू लागली होती, आणि मग काही दिवस एकमेकांबरोबर बोलणे चालू केल्यावर आम्ही तिघांनी आमचे मोबाईल नंबर आता एकमेकांना देऊन टाकले होते, आणि आता तर आम्ही एकमेकांना मेसेज पण करू लागलो होतो, आणि आम्ही हटून तिघे मिठून रात्री एकत्र चट पण करू लागलो होतो। तेव्हा प्रीतीने माझ्या या गोष्टीचा अंदाज लावला होता की आता माझ्या श्रुतीच्या दिशेने झुकाव काही प्रमाणामध्ये वाढला आहे, आणि मी तर तिच्याबरोबर काही जास्त प्रमाणामध्ये हसणे बोलणे वाढवले होते, आणि मला तिच्याबरोबर माझा वेळ घालवणे खूप जास्त आवडू लागले होते। तिला दिवसातून कधी पण पाहिले तरी माझा चेहरा एकदम आनंदाने चमकून जात होता। आणि मित्रांनो, त्यामुळे प्रीतीच्या मनात माझ्या मनात श्रुतीसाठी काही खास जागा आहे हे समजणे काही जास्त अवघड असे काम अजिबात नव्हते। मग असेच तिने मला एक दिवस त्याविषयी विचारले, आणि मग मी पण तिला सांगितले की हो, मी तिच्यावर खूप जास्त प्रेम करू लागलो आहे आणि ती मला खूप जास्त आवडते। आणि मग माझ्या तोंडून हे ऐकून ती खूप जोराने हसू लागली होती, आणि ती का हसते आहे ते मला काही समजले नाही। आणि मग मी पण त्या संधीचा फायदा घेऊन तिला पटकन विचारून टाकले की तू मला काही मदत करशील का? तर तिने तिच्या गालातल्या गालामध्ये हसून म्हणले की हो का नाही करणार। तू पण माझा खूप चांगला मित्र आहेस, आणि ती तर माझी लंगोट मैत्रीण आहे, आणि तुम्ही एकत्र आला तर मला खूप जास्त आनंद होईल। आणि मला पण हे सर्व पाहिजे आहे, आणि तुमची दोघांची जोडी खूप चांगली राहील। मग आम्ही दोघे आता पुढे काय कसे करायचे याचा विचार करू लागलो होतो की आम्ही काय करून आता श्रुतीला माझ्या मनात काय चालू आहे ते कसे सांगायचे। त्या दिवसामध्ये मी श्रुतीपेक्षा प्रीती बरोबर काही जास्त प्रमाणामध्ये चॅट करू लागलो होतो, आणि तेव्हा आमच्या बरोबर जास्त करून श्रुती पण होती। आम्ही थोडे जोक, लहान मोठे मेसेज एकमेकांना पाठवू लागलो होतो। आणि मग अचानक एका रात्री मला प्रीतीने चॅट करताना विचारले की तू कधी कोणाला किस केली आहेस का? तर मी म्हणले की हो, पण ही खूप वेळापूर्वीची घटना आहे आणि आता तर मला ती रीतीने आठवत पण नाही। मग मी पण तिने मला विचारलेला प्रश्न तिला विचारला तर ती पण मला म्हणाली की हो,
तिने पण एक वेठाय केला आहे आणि मग मला काहीही अजिबात समजले नाही की आमची किसपासून सुरू झालेले बोलणे हटून कधी सेक्स चॅट पर्यंत पोहोचले. पण मी प्रीतीला फक्त माझ्या श्रुती बरोबर जग ठीक करावी यासाठी तिच्या बरोबर चॅट करीत होतो आणि माझ्या मनात प्रीती एक खूप चांगली अशी माझी मैत्रीण होती आणि मला तिच्या बरोबर काही खास नाते जोडायचे नव्हते. मग ती श्रुतीला पटविण्यासाठी माझी एकदम चांगली आणि मला पाहिजे होती तशी मदत करू लागली होती आणि त्यामुळे की तिला नाही पण म्हणू शकत नव्हतो. मी कधी कधी तिच्या घरी येत जात होतो आणि ती पण कधी कधी माझ्या घरी माझ्याकडे येऊ जाऊ लागली होती. माझी शाठाई सुटली की मी सर्व तिच्या घरी जात होतो आणि मग काही वेळ तिच्याकडे तिथे बसत होतो आणि मग असेच एक दिवस मी तिच्या घरी बसलो होतो. तेव्हा तिने मला एकदम अचानक विचारले की तुला श्रुतीला किस करायचे आहे का? मित्रांनो, आम्ही दोघांनी एकमेकांच्या जवळ बसून असे बोलणे या आधी कधी पण केले नव्हते. पण आम्ही कधी कधी हसणे आणि चेष्टा करणे जरूर केले होते. मग मी थोडा विचार केला आणि मग थोडा घाबरत तिला म्हणालो की हो, मला तिला किस करायचे आहे. तर ती तिच्या गालातल्या गालामध्ये हसून मला म्हणाली की हो ठीक आहे आणि मग ती काही म्हणाली नाही. आता मग मला तिच्या घरी काही जास्त वेळ बसायचे नव्हते आणि मग मी माझ्या घरी यायला निघालो. तेव्हा ती एकदम अचानक माझ्या एकदम जवळ आली आणि उभी राहिली आणि मग तिने मला एकदम खूप जोराने हाक केली आणि मला पण वाटले की हे असेच होणार आहे आणि मग माझा एक हात तिच्या केसामध्ये होता आणि माझा दुसरा हात तिच्या कमरे. मग आम्ही दोघे असेच 2 मिनिट झाले तरी एकमेकांच्या बाहूमध्ये होतो. मग मी तिला माझ्यापासून वेगळे केले आणि मी पाहिले की ती आता खूप जास्त लाजू लागली होती. मी तिला म्हणालो की हो सर्व ठीक आहे प्रीती, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. पण मित्रांनो, मला काही पण समजले नाही की तिला त्यावेळी असे काय झाले होते. तेव्हा तिने एक दुसरा झटका देत मला किस केली आणि मी तर आता एकदम चकित झालो होतो आणि ती तिचे डोळे बंद करून मला किस करू लागली होती. पण मी तिला अजिबात साथ देत नव्हतो आणि मग काही सेकंद झाले आणि तिने तिचे डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि मग ती मला पुन्हा माझे डोके पकडून किस करू लागली होती. आता ती माझे ओठ चोखू लागली होती आणि मग मी पण अनुभव केले की तिचे ओठ खूप मुलायम होते आणि ते एका गोड फठाईसारखे एकदम स्वादिष्ट होते. हटू माझे ओठ पण आता माझ्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ लागले होते आणि मी पण तिला आता हटू साथ देऊ लागलो होतो. मित्रांनो, आमचे हे किस करणे आणि चोखणे 20 मिनिट सतत चालले आणि मग आम्ही एकमेकांपासून एकदम वेगळे झालो आणि मग तिने मला तिचे डोळे न उघडता मला हक केली आणि मी तेव्हा पाहिले की तिच्या चेहऱ्यावर एकदम गोड असे स्मित होते. ती खूप लाजू पण लागली होती आणि मी तिला माझ्या बाहूमध्ये राहू दिले आणि मग तिने काही वेळाने तिचे बंद असलेले डोळे उघडले आणि ती मला म्हणाली की वैभव, मी तुला खरेच खूप वेळाय आधी तुला स्पर्श करून तुझा अनुभव करू इच्छित होते. आणि मग मी तर तिचे बोलणे ऐकून एकदम तिच्यासमोर करून पाहू लागलो होतो. मला अजिबात विश्वास होत नव्हता की ती मला काय बोलते आहे आणि मला माझ्या कानावर अजून पण विश्वास नव्हता आणि मला वाटत होते की मी काही चुकीचे तर ऐकत नाही ना. मग तिने माझा हात पकडला आणि ती मला तिच्या बेडरूम पर्यंत घेऊन गेली. आम्ही दोघे बेडवर बसलो होतो आणि आता ती खूप लाजू लागली होती. मग मी तिच्या डोक्यात पाहिले आणि तिच्या मनात काय चालू आहे आणि तिला माझ्याकडून काय पाहिजे आहे ते मला समजले होते. मग मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे एकदम ओढले आणि ती मला एकदम चिटकून बसून राहिली. आता माझा एक हात तिच्या छातीवर होता आणि तिचे बुक्स माझ्या हातामध्ये होते आणि खरे सांगून तिचे बॉल खूप जास्त मुलायम होते. आता मी हटून तिची कंबर कुरवाटू लागलो होतो आणि त्यामुळे ती आता खूप जोशामध्ये येऊ लागली होती. मग मी तिला बेडवर एकदम सर्ट झोपले आणि मी पण तिच्या जवळ जाऊन झोपलो होतो आणि मी तिला पाहत होतो. मग मी तिच्या मानेवर, तिच्या गालावर आणि तिच्या डोक्यावर किस करायला सुरुवात केली होती आणि आता तर ती एकदम बेचैन होऊ लागली होती आणि माझी हालत पण एकदम तशीच होती. आम्ही दोघे परत एक वेठाय किस करू लागलो होतो. आम्ही खूप जास्त वेळपर्यंत लांब अशी किस करीत होतो आणि किस करता करता मी तिच्या पोटावर, कमरेवर आणि तिच्या छातीवर माझा हात फिरवू लागलो होतो. मग मी तिचे बॉल दाबणे दूर करून टाकले. पण तिचे बॉल वाह किती मस्त आणि मुलायम आणि मोठे होते तिचे बॉल. मला त्यांना हात लावून खूप चांगले वाटू लागले होते. मग मी तिच्या मानेवर आणि तिच्या छातीवर किस करू लागलो होतो. मी तिच्या ओठावर हटूच माझ्या दाताने चावा घेतला आणि ती ओरडू लागली. आता तिचा एकदम गोड असा आवाज, तिचे मुलायम ओठ आणि तिचे ते सेक्सी शरीर आणि तिचे माझ्याकडे येत असलेले ते सेक्सी डोळे मला खूप रोमॅन्टिक वाटू लागले होते.
मी तिच्यावर होतो आणि तिला किस करू लागलो होतो. तिला हटवून कुरवाडत होतो आणि ती मला पूर्ण साथ देत होती आणि ती माझ्या बरोबर खूप खुश होती आणि मी पण तिला जवळ करून खूप खुश होतो. मग तिने माझ्या डोक्यामध्ये पाहिले आणि मग मला हटवूच एक धक्का दिला आणि ती माझ्यावर येऊन बसली आणि मला एकदम वेड्यासारखी किस करू लागली होती आणि ती मला इथे तिथे चावे घेऊन लागली होती. तिने आता माझा शर्ट काढून टाकला होता आणि आता ती माझ्या छातीवर हटवून किस करू लागली होती आणि त्यामुळे मला पण आता खूप चांगले वाटू लागले होते. मग तिने तिचा पाय लावून माझा उभा लंड अनुभव केला आणि मग तिने माझा लंड पकडला आणि हटवूच दाबून दिला. मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला त्यावेळी किती चांगले वाटत होते. मला खूप मजा येत होती. मग ती पटकन बॅडवा उभी झाली आणि तिने झटकन तिची टोप आणि स्कर्ट काढून टाकली. मग मी पाहिले की तिने एक काळी पेंटी घातली होती. मग मी तिला म्हणालो की तुझी काठ्या रंगाची पेंटी तुझ्या शरीरावर एकदम मस्त चमकत आहे आणि ती माझ्या तोंडून तिची स्तुती ऐकून स्मित हास्य करू लागली आणि ती परत माझ्यावर झोपली आणि माझा लंड पकडून दाबू लागली. ती किती सुंदर दिसत होती ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्या बॅगवर मी आणि ती एकमेकांना किस करू लागलो होतो आणि ती माझा लंड पकडून हटवून कुरवाडत होती. आणि मग ती मला किस करत करत माझी बेल्ट आणि मग माझी पेंट उघडू लागली. मी तिच्याकडे पाहिले की ती आता खूप जोशमध्ये आली होती. तिने माझी पेंट खाली सरकवली आणि ती माझ्या लंडाला चड्डीच्या वरून किस करू लागली. हे हन्म हा अमम आणि ती त्याला हटवून चावे घेऊ लागली होती. मग मी तिला वर बोलवले आणि तिला किस करू लागलो होतो. मी तिची ब्रा एकदम हटवूच काढून टाकली आणि आता तिचे गोल आणि एकदम मुलायम गोरे गोरे बुक्स माझ्या डोक्यासमोर होते. मग मी तिला किस करू लागलो आणि तिचे बॉल दाबू लागलो. तेव्हा तिने तिचे दोन्ही डोळे बंद करून टाकले आणि तिने खूप जोराने ओरडणे चालू करून टाकले. ओ हा मामम. मग मी तिचे मुलायम बॉल खूप वेटपर्यंत दाबत राहिलो आणि त्याला किस करत राहिलो. मग मी तिला म्हणालो की मला एक वेट आहे तुझी पुच्ची पण पाहायची आहे. तर ती मला म्हणाली की हो पाहून घे ना बेबी, हे सर्व काही तुझेच आहे. मग मी तिला पटकन माझ्या खाली झोपले आणि मग मी हटवून तिची पेंटी खाली करू लागलो आणि मग मी तिची पेंटी तिच्या पायापर्यंत खाली करून टाकली. मित्रांनो, आज मी एकदम पहिल्या वेळी कोणाची तरी पुच्ची पाहू लागलो होतो. आणि मी एकदम माझे डोळे फाडून तिला पाहू लागलो होतो. तिची पुच्ची एकदम गुलाबी आणि एकदम नाजूक अशी दिसत होती. मग मी तिला हात लावला तर ती खूप मुलायम होती. मग ती हसू लागली आणि मग मी हटवून तिची पुच्ची कुरवाडणे चालू केले होते आणि ती आवाज कावू लागली होती आणि ती तडपू लागली होती. तिची पुच्ची अजूनपर्यंत एकदम वजन होती. मग मी तर काही वेळ तिची पुच्ची एकटक माझे डोळे फाडून पाहत राहिलो आणि ती माझ्याकडे पाहून तिच्या गालातल्या गालामध्ये हसू लागली होती आणि मग मी तिच्या पुच्चीला माझ्या बोटाने घासून गरम करू लागलो होतो आणि मग मी माझे एक बोट तिच्या पुच्चीमध्ये घातले आणि मी तिची पुच्ची झवणे चालू करून टाकले. मी माझे एक बोट तिच्या पुच्चीमध्ये टाकून हटवून आत बाहेर करू लागलो होतो आणि ती खूप जोराने आहा हे आय छे आई हा ओ हे मामम आई छे आई अगगग छे ओ वच आई हे करून जोराने श्वास घेऊ लागली होती. मग मी पण पाहिले की तिची पुच्ची आतमधून एकदम लाल कलरची होती आणि मग मी हे पण अनुभवले की तिची पुच्ची खूप टाईट होती. आणि मग मी तिची पुच्चीची सुंदरता पाहून माझ्या मनावरचा कंट्रोल सुटू लागला आणि मग मी तिच्या पुच्चीला चोकायचा निर्णय करून टाकला होता. मग मी माझे ओठ तिच्या जांघेवर ठेवले आणि तिला किस करू लागलो. मी हटवून तिच्या पुच्चीवर माझी जीभ फिरवू लागलो आणि मग मी माझ्या हाताने तिची पुच्ची फाकून टाकली आणि मग मी माझी जीभ तिच्याजवळ घेऊन तिच्या पुच्चीला आतपर्यंत घेऊन तिला चाटू लागलो होतो आणि त्यामुळे ती आता खूप जोशमध्ये आली होती आणि ती माझे केस पकडून कुरवाटू लागली होती आणि ती आता आवाज करत करत माझे नाव घेऊ लागली होती. मी तिला सतत चाटत होतो आणि ती आहा हे ओ हे माम हे हो ओफ हा ओ मम ओ हे ओ येसस बेबी आई येस बेबी आई करत होती. मग 3-4 मिनिटाने तिने मला खूप टाईट पकडून घेतले आणि मग मी पहिले. मित्रांनो, आता मी अनुभव केला की तिची पुच्ची हटवून कंपन करू लागली होती आणि मग ती खूप जोराने हलू लागली होती आणि मग तिने मला परत तिची पुच्ची चोकायला सांगितले. मग मी तिची पुच्ची खूप प्रेमाने हटवून चोकू लागलो आणि मग ती काही वेळाने शांत झाली आणि तिने तिचे सर्व पाणी काढून टाकले होते. आणि मी तिच्याजवळ येऊन झोपलो. आता ती मला एकदम वेड्यासारखी किस करू लागली होती आणि ती तिच्या चेहऱ्यावरून एकदम संतुष्ट दिसू लागली होती.
माझा लंड तर अजून पण माझ्या चड्डीमध्ये फफत होता आणि तो बाहेर यायला एकदम बेचैन झाला होता. मग ती माझ्या सर्व शरीरावर किस करता करता आता माझ्या लंडापर्यंत पोहोचली आणि तिने माझ्या चड्डीमध्ये उभ्या असलेल्या लंडाला पाहून घेतले आणि तिने पटकन माझी चड्डी खाली करून टाकली आणि माझा लंड आता एकदम मोठा झाला होता. माझ्या लंडाची साईज 5.5 इंच आहे आणि ती खूप वेटपर्यंत त्याला डोठे फाडून पाहू लागली होती. मग मी तिच्या डोठ्यामध्ये पाहिले आणि आता तिच्या डोठ्यामध्ये मला हवस दिसू लागली होती आणि मग ती हटून हटून माझा लंड हलवू लागली होती आणि माझे लंडाखालचे अंडे हटून हटून दाबू लागली होती. मला खूप चांगले वाटू लागले होते आणि ती खूप जोराने ओरडू लागली होती, आहा हा हा हमम ओ छे हे ओघ, आणि तिचे ओरडणे मला खूप आवडू लागले होते. मग तिने माझा लंड पकडून काही वेट पर्यंत असा जोराने हलवला की आता त्यामुळे माझे पाणी निघायच्या तयारीमध्ये होते. मग ती थोडी थांबली आणि मग ती माझ्यावर येऊन परत मला एक वेठाय किस करू लागली होती. मग मी पण तिला वेड्यासारखा किस करू लागलो आणि आमचा हा एकदम पहिला सेक्स अनुभव होता. मग मी तिला 69 पोझिशनचे सांगितले आणि ती माझे ऐकायला तयार झाली. मी बॅगवर सर्ट झोपलो आणि ती माझ्यावर उलटी होऊन वर आली आणि मग ती तिची मस्त गांड हलवून तिची पुच्ची माझ्या तोंडावर सेट करून माझ्यावर बसली. मग तिने एकदम हटून माझा लंड तिच्या हाताने पकडला आणि मग माझ्या लंडाच्या टोप्याला तिच्या एकदम नाजूक ओठाने लावून किस केली आणि वाह हे काय मजा आली सांगू मी तुम्हाला. माझ्या पूर्ण शरीरामध्ये तर जणू एक कट धावू लागला होता. मग तिने हटून तिने माझा लंड तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला हटून कुरवाटू लागली आणि त्याला चोकू लागली हे नान अकक मामम ओ हमम ओ अमम, आणि मग तिने हटून माझा लंड एकदम पूर्ण तिच्या तोंडामध्ये घेतला. मित्रांनो, आता मला माझ्या लंडावर तिच्या तोंडाची अनुभव होऊ लागली होती आणि तिने मग माझा लंड एकदम आत बाहेर करायला सुरुवात केली. मी पण खूप जोशमध्ये येऊन तिची पुच्ची चाटू लागलो होतो आणि ती तिची सर्व ताकद लावून माझे डोके तिच्या पुच्चीवर दाबू लागली. आता तर जणू मी स्वर्गामध्ये उडू लागलो होतो आणि ती हटून आवाज करून माझा लंड खूप प्रेमाने चोकू लागली होती. आणि तिचे असे करणे मला खूप जास्त आवडत होते. मग मी 5-6 मिनिट झाले आणि तिला म्हणले की बेबी आता माझे पाणी निघणार आहे, तू सांग मी काय करू. ती मला म्हणाली की मला तुझे वीर्य पिऊन त्याची मजा पण घ्यायची आहे आणि मग ती खूप जोराने माझा लंड हलवू लागली होती आणि त्याला चोकू लागली. मग असेच 5 सेकंद झाले आणि माझ्या लंडाने त्याचा सर्व माल सोडणे चालू करून टाकले आणि मग मी माझे वीर्य सोडून तिचे सर्व तोंड माझ्या वीर्याने भरून टाकले. मग तिने अजून पण काही वेट पर्यंत माझा लंड चोकला आणि मग माझ्या लंडाला चाटून चमकून टाकले आणि ती माझ्यावर येऊन मला किस करू लागली होती. मी तिला माझ्या बाहूमध्ये पकडून ठेवले होते आणि मग मी तिला किस केली आणि मग मी तिला माझ्यावर झोपून तिच्या पुच्चीमध्ये बोट घालणे चालू करून टाकले आणि ती तिचे दोन्ही डोळे बंद करून मौन करू लागली होती. आहे हा 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 मम मज है हा आई बेबी अजून आत दे हा है ओ अजून थोडा आतमध्ये असे हटून म्हणू लागली होती. मी तिला किस करत तिच्या पुच्चीमध्ये बोट घालत राहिलो, पण तिची पुच्ची खूप टाईट होती आणि मला तिच्या पुच्चीमध्ये बोट घालायला खूप मेहनत करावी लागत होती कारण की ती अजूनपर्यंत एकदम वजन होती आणि ती आज पहिल्या वेळी माझ्याकडून जवून घ्यायला तयार होती. मग मी काही वेठ्याने माझे दुसरे बोट पण तिच्या पुच्चीमध्ये टाकले आणि तिने त्या त्रासाने तिचे दोन्ही डोळे जोराने बंद करून टाकले आणि ती आहा हा ओ हे होफ हे अगछे करू लागली होती. आणि माझे दोन्ही बोट तिच्या पुच्चीच्या आतमध्ये पोचले होते. तेव्हा ती एकदम अचानक ओरडू लागली, आह अच्छे हा हे हा, आणि मग मी खाली पाहिले तर माझ्या हाताला रक्त लागले होते. बहुतेक तिच्या पुच्चीची सील तुटली होती आणि मग मी तिला किस केली आणि मग मी तिचे बॉल दाबू लागलो. मग मी तिला म्हणले की बेबी आता मला तुला जवायचे आहे, तर ती म्हणाली की जानू मी तर कधीपासून तुझ्याकडून जवून घ्यायला बसली आहे. आजपासून मी फक्त तुझी आहे आणि तुला पाहिजे तसे तू मला ठोकू शकतोस. आणि मग तिने मला एकदम जोराने तिच्या बाहूमध्ये पकडले आणि मग ती तिची पुच्ची माझ्या लंडावर वर खाली करून ती घासू लागली. मग मी तिची तहानलेली पुच्ची पाहिली तर ती खूप कामुक दिसत होती आणि ती तिची जवाजवी करून घ्यायला एकदम तडपू लागली होती. मग तिने माझा लंड थोडा हलवून किस केली आणि त्याला परत उभे करून टाकले. मग मी बॅटवर जाऊन बसलो. मग मी तिच्या गांडीच्या खाली एक उशी ठेवली जेणेकरून तिची पुच्ची आता माझ्यासमोर एकदम उघडली होती.
मग मी माझा लन तिच्या पुच्चीवर घासणे चालू करून टाकले आणि तिने तिच्या मुठीमध्ये बेडशीट पेटवून ठेवली होती आणि तिने तिचे डोळे बंद करून टाकले होते. मग मी माझा लन तिच्या पुच्चीच्या तोंडावर ठेवला आणि मग तिच्या पुच्चीचे ओठ पसरवले आणि मग हातून हातून कुरवाटू लागलो. आता तिचा श्वास वर खाली होऊ लागला होता. आहा हा ऐ हा आका कहे अमम ओ हा हा ओ हा. आणि ती तिच्या हाताने तिची पुच्ची पसरवू लागली होती आणि हाताने ती तिचे बॉल दाबू लागली होती. आणि मग मी थोडे दाबले तर मी हातून हातून दाबत दाबत मी माझा लन तिच्या पुच्चीमध्ये टाकला आणि मग मी थांबलो आणि मग ती पण ओरडू लागली होती. आहा हा ऐ हे माय मेले मी अच्छे बस से सब आ बस जरा हातून हातून करना मला खूप दुखू लागले आहे. प्लीज माझ्यावर जरा तरी दया कर उफ आई गगमेले मी. मग मी माझे ओठ तिच्या ओठावर ठेवले आणि मग मी काही वेळ थांबून मग तिचा त्रास कमी होतो त्याची वाट पाहू लागलो. जेव्हा मला तिचा त्रास कमी वाटला तेव्हा मी चांगली संधी पाहून एक जोराने धक्का मारला ज्याने माझ्या अर्धापेक्षा जास्त लन तिची पुच्ची चिरून तिच्या आतमध्ये घुसला आणि ती त्रासाने एकदम तडपू लागली होती. तेव्हा तिने मला थांबायला सांगितले आणि मी पटकन थांबलो. मी तिला किस केली आणि आता तिचे डोळे पाण्याने भरून गेले होते. तिच्या चेहऱ्यावर खूप घाम फुटला होता आणि तिला खूप त्रास होतो आहे असे वाटत होते. तरी तिने मला काही वेठ्याने स्माईल दिली आणि मग मला म्हणाली की आता ठोक मला माझ्या राजा. मग मी परत एक वेठाय धक्के मारायला सुरू केले आणि मग मी तिला काही वेटपर्यंत ठोकू लागलो आणि ती आहा हा हा ओ मम करून मौन करू लागली होती. मग काही वेठ्याने ती मला थोडी ठीक होऊ लागली तेव्हा मी तिला एक जोराने धक्का मारला आणि माझा पूर्ण लन तिच्या पुच्चीच्या आतमध्ये घुसवला होता. ती त्या त्रासाने धडपडू लागली आणि मग मला तिच्यापासून दूर करू लागली. मग मी थोडे थांबून तिला किस केली आणि मग हातून हातून लन बाहेर आत करू लागलो होतो. ती माझ्या दर एक धक्क्याने आहा हे हा करीत होती आणि मग तिने मला माझे धक्केची स्पीड वाढवायला सांगितले आणि मग मी तिला एकदम जोराने धक्के मारू लागलो होतो आणि तिला खूप चांगले ठोकू लागलो होतो. मग मी तिच्या बॉलला धक्के देताना चाहू लागलो होतो आणि तिचे डोळे तेव्हा बंद होते आणि तिचे हात माझ्या केसामध्ये होते आणि मी तिच्या बुक्सवर किस करता करता तिला हातून हातून धक्के मारून जेवत होतो आणि ती मला पूर्ण साथ देऊ लागली होती. मग मी माझी स्पीड वाढवू लागलो आणि मग जोराने ठोकू लागलो नी ती जोराने आवाज करू लागली होती. मी तिला खूप चांगल्या रीतीने ठोकत होतो आणि मग काही ठोके देऊन मला समजले की माझे वीर्य निघणार आहे आणि मग मी तिला सांगितले तर ती म्हणाली की तुझा कामरस माझ्या पुच्चीमध्ये टाकून दे आणि मग मी टाकून दिला. मग मी काही ठोके देऊन सर्व माल आतमध्ये काढून टाकला आणि ती तिच्या एकदम तृप्त दिसत होती. आता आम्ही एकमेकांना चिटकून किस करू लागलो होतो आणि मी तर तिला एकदम वेडा होऊन किस करीत होतो आणि मग मी तिला हक केली आणि मग त्या एका बेडवर आम्ही दोघे एकमेकांच्या बाहूमध्ये बाहेर ठेवून पडून राहिलो आणि मग आम्हाला काही समजले नाही की आम्हाला कधी झोप लागली.